नमस्कार, मी लीना. आज आपण करतोय एक मस्तपैकी आणि पॉप्युलर असा नाश्त्याचा प्रकार. तो म्हणजे सुशिला. कुठल्याही मुलीचं नाव नाही आहे, पण नाश्त्याचा प्रकार आहे. बघूया कसा करायचा ते. सुशिला करण्यासाठी मुख्य म्हणजे मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत आणि ते ना आता आपण भिजवून घेऊया. तुम्ही हे थोडा वेळ भिजवून ठेवलेत तरी चालेल, पण फार वेळ भिजवून नाही ठेवायचे आहेत आपल्याला. आणि मी आता चाळणीवर निथळत ठेवलेत, त्यामुळे त्यातलं पाणी आपोआप निघून जाईल. काही जण काय करतात, हे पाण्यात भिजवतात थोडा वेळ आणि मग पिळून घेतात. तसं केलं तरी चालेल, ही पद्धत वापरली तरी चालेल. आता त्याच्यासाठी आपण घेणार आहोत सिंपल, आपण जसं कांदे पोह्याला वापरतो फोडणीचं सामान आहे. मोहरी, जिरे, हिंग वगैरे, मीठ, साखर, कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा. एवढा कांदा नाही वापरणार मी, थोडाच घेणार आहे. कांदा, टोमॅटो, मिरच्या, शेंगदाणे आणि नंतर कोथिंबीर. तर करूया सुरुवात. फोडणीसाठी तेल घालते आहे. तेल जरा तापू दे. तेल तापते, मी शेंगदाणे घालते आधी सुरुवातीला. शेंगदाणे थोडेसे तळून घेऊया. झालेले आहेत भाजून, काढून घेते आता. मोहरी, मोहरी छान तडतडली की जिरं, थोडंसं हिंग, कढीपत्ता, मिरच्या घातल्या, थोडा कांदा, आता टोमॅटो घालते. मी अर्धा टोमॅटो घेतला इथे. थोडीशी कोथिंबीर पण. हळद, चवीनुसार मीठ, साखर. साखर ऑप्शनल आहे, तुम्ही नसेल घालत तर नाही घातलीत तरी चालेल. आणि आता कांदा टोमॅटो थोडेसे हलके शिजले पाहिजेत. कांदा टोमॅटो आपला शिजला आहे. आता हे जे भिजवलेले कुरमुरे होते ते घालते. दोन मिनिटासाठी झाकण ठेवते मी. आता याच्यातच हे जे आपण मगाशी तळलेले शेंगदाणे होते ते घालते. थोडासा लिंबाचा रस, गॅस बंद केला आहे मी. आणि आपली मस्तपैकी ही नाश्त्याची सुशिला ही डिश तयार आहे.
थोडंसं फरसाण घालूया, थोडासा कच्चा कांदा, ऑप्शनल आहे बरं का, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलात तरी चालेल. आणि मस्तपैकी लिंबू. मस्त गरमागरम सुशिला तयार आहे मंडळी. या नाश्त्याला नक्की करून बघा ही रेसिपी, आणि आवडली असेल तर लीना सुगरणकट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान डिश बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.